नजरेचा हा मारू नको बाण ग, नजरेचा हा मारू नको बाण ग, माझा जाईल प्राण ग, माझा जाईल प्राण ग. नजरेचा हा मारू नको बाण ग, नजरेचा हा मारू नको बाण ग, माझा जाईल प्राण ग, माझा जाईल प्राण ग. तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर पहिले VPN स्टार्ट करून घ्यायचं आणि कॅपकटमध्ये यायचं आणि जे मी मटेरियल दिलं की ते मटेरियल आपलं कॅपकटमध्ये घ्यायचं. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आता मटेरियल इथे घेतलेलं मी. तर मटेरियलचं एक शेवटला एक बीट निघणार आहे असा, ते तुम्हाला सांगतो कसं आहे ते. तर पहिले काय करायचं, जे बीट जिथं जिथं कट होतो का तिथे कट करून घ्यायचा. खाली स्प्लाइटच्या ऑप्शनवर क्लिक करून तर काय करा, बाकी बीट तुम्ही कट करून घ्या आणि शेवटला 10 पाशी जो बीट आहे का, हे बा आता 11 इथं 11वा बीट चालू होतोय ना, तिथं स्प्लाइट मारायचं. स्प्लाइट मारलं, खाली ऑप्शन पुढे टाकलं तिथं आणि शेवटचा एक जो निघतो लास्ट 17वा बीट हा एक कट मारायचा. हे बा असा इथं कट मारायचा, खाली स्प्लाइटचं ऑप्शन दे कट मारायचा. आणि हे जो मी आत्तामध्ये घेतलेलं आहे का आपण, हे 13-14 बीट पॉईंट आहे त्यासाठी, त्या खाली ऑप्शन आहे, खालचे ऑप्शन पुढे टाकलं तिथं आणि ओव्हरले हे ऑप्शन आहे खाली, त्याच्यावर क्लिक करून खाली घ्यायचे. आता खाली झाले आणि त्याच्यातून ह्याची काय करा, लेन्स वाढवायची. मग ह्या 10 नंबरचं बीट आहे का, त्याची लेन्स वाढायची आपल्याला, किंवा त्याला डुप्लिकेट करून घेतलं तरी चालते. त्याला डुप्लिकेट करून घेऊ आपण. आता डुप्लिकेट केलं आहे तर राईट टिकतो राहिला आहे. तर खाली जेवढं ॲडजस्ट होतं आहे ना तोपर्यंत ते ॲडजस्ट करून घ्यायचं. हा बीट जो दिला आहे का कट करून, हा बीट हे असा त्या बीटला खालच्या बीटला ॲडजस्ट करून घ्यायचा सेम टू सेम असा. आणि आता वरच्या बीटचे न हाय का तुकडे करता खालच्या बीटचे आपल्या तुकडे करायचे. तर ही खालची लेन्स आहे का तिचे बीट पॉईंट कट करायचे जातात आपल्याला. आणि ह्याच्यात तुमचे फोटो टाकायचे. तर काय करायचं, खालच्या पण ह्याच्यात तुमचे फोटो टाकायचे तर आणि वरच्याच्या पण टाकायचं. खालच्या फोटो टाकायसाठी आपल्याला खाली रिप्लेस ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुमचा जो कोणताही फोटो असेल ना फोटो इथं सेटअप करून घ्यायचा. सॉरी फोटो दुसरा आला आहे. खाली रिप्लेस ऑप्शन फोटो टाकलायचे, रिप्लेस ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुमचा जो कोणताही फोटो असेल ना तो फोटो सेटअप करून घ्यायचा. तर 2 बटन इथं फिक्स करायचं, किंवा त्याला फोटोला ते लांबायचं पण नाही. खालचे जेवढे 4-5 बीट आहेत ना ते फोटो लांबायचं पण नाही, कमी पण नाही करायचं. आणि वरचा फोटो आहे का त्याला फक्त रिप्लेस करून आहे का तुम्हाला जो कोणता तुमचा फोटो असेल ना तर फोटो इथं घ्यायचा. बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही दुसराही फोटो टाकू शकता. मी एकच टाकलेला आहे, हाच फोटो मागे टाकलेला आहे ना, तर तुम्ही मागचा फोटो दुसरं कोणताही टाकू शकता. हे पासा ह्याला सेटअप करून घ्यायचं असतं चालते. तर तुम्ही बीट पॉईंट ते कट करा, फोटो ते ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला पाहिजे तसे. आणि खाली ॲड ऑडिओचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो कोणता इथं मी तुम्हाला जे मटेरियल दिलं आहे ना त्याच्यातलं ऑडिओ इथं घ्यायचं आपल्याला. मी मटेरियल दिलं का त्याचाच व्हिडिओचा ऑडिओ इथं घेतलेला आहे. आता ऑडिओ फोटो ते तुम्ही जोडून घ्या, तोपर्यंत मी जोडून घेतो. आता बीट पॉईंट मी कट करून घेतले. तर आणि ह्याला आता आपण काय केलं आहे, खाली ॲनिमेशनचे जे इफेक्ट आहेत का ते इफेक्ट लावलेले आहेत. आता तर तुम्हाला इफेक्ट सांगतो. तर पहिला फोटो यायचं आहे, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. थोडं नेटवर्क एक प्रॉब्लेम आहे. फेडिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं, इनमध्येच भेटून जाईल हे फिल्टर, हे द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला दुसऱ्या फोटोला आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन आहे का बाउन्स 1 हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्ये थांबून स्क्रीन प्रिन्सेस हे इफेक्ट न्यू इफेक्ट आहे, थोडं खाली हे भेटून जाईल तुम्हाला. खाली जरा सर्च केलं तर त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन ट्रिसेट 2 हे इफेक्ट द्यायचं, थोडं खाली भेटून जाईल तुम्हाला ते पण कॉम्बोमध्ये. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचं आहे. आता इनमध्ये थांबून बार्स आउट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता 8 सेकंद खालच्या फोटोला इफेक्ट द्यायचे, ॲनिमेशन जायचं आहे. इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचं आहे. इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये जायचं आणि रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आहे. आता त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आता कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टोर हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता बघा जे बीट पॉईंट मागा मी कट करायला लावले होते ना, आता ही एवढी लेन्स आहे त्याची, तर ही लेन्स सोडून द्यायची सध्याची. सगळ्यात शेवटचा बीट पॉईंट आहे ना त्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे.
आता इनमध्ये थांबून रॉ व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आहे. आणि जी मागचं मी वरचा बिट पॉईंट आहे हा मोठा, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याला ॲनिमेशन ते वगैरे काही नाही जोडलेलं मी, फक्त त्याला खालचे ऑप्शन पुढे टाकले तिथं. ऑब्जेक्टमध्ये जाऊन त्याचं सॅच्युरेशन हे फुल डाऊन करायचं आहे. हा सॅच्युरेशन हे काय करायचं, फुल डाऊन करायचं आहे. आणि ब्राईटनेसमध्ये येऊन ब्राईटनेस आपला 30 ठेवायचा आहे, फुल डाऊन करून, म्हणजे -30 ठेवायचं आहे. आणि जे ओव्हरलेवर दाबायचं. मग खाली जेवढे मी बिट पॉईंट दिले ते ना आपण कट करून तेवढे बिट पॉईंट इथं आलेले आहेत. आता खालचे जेवढे पण मी बिट पॉईंट कट करायला लावले होते, आपण खाली घेतले होते ना 6 बिट पॉईंट, तर त्याला इफेक्ट द्यायचे. तर त्या खालचे बिट पॉईंट ओव्हरलेमध्ये जेवढे आपण बिट पॉईंट कट केले ते ना ते द्यायचे. तर ते पहिले ह्याच्या ॲनिमेशनमध्ये जायचे, त्याला 3D कार्ड 1 द्यायचे. त्याच्या पुढच्याला 3D कार्ड 2 द्यायचे. कॉम्बोमध्ये भेटून जातील 6 इफेक्ट आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचे, कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 3 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल 3D कार्ड 4 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल 3D कार्ड 5 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचे, कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 6 हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. राईट. तर जेवढे ॲनिमेशनमधले इफेक्ट होते तेवढे पण देऊन झालेले. तर आता आपल्याला बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्टचे खाली ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि जे पण बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट द्यायचे आहेत आता आपल्याला, तर आपल्याला काय करायचं आहे, पहिला इफेक्ट हा तिथं 8 सेकंदापाशी 3 फोटो होते का जे फास्टमध्ये रॉ व्हर्टिकल टाकलेले, तिथपर्यंत आपल्याला काय करायचं, पहिले इफेक्ट हे आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल हॅलो ब्लर म्हणून. हे पहा खाली हॅलो ब्लर म्हणून आहे, ट्रेंडिंग पण आहे आणि ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये पण भेटून जाईल तुम्हाला. तर पहिले इफेक्ट हे 8 सेकंदापर्यंत जे खालचे फोटो आहेत का हे 4-5 जास्त पडतील त्याच्या अगोदर द्यायचा आहे. म्हणजे 7 सेकंद आणि 8 सेकंदाच्या मध्ये हा बिट आहे का तिथपर्यंत द्यायचा आहे. आणि त्याच्या खाली डबल यायचं. आता तर पहिले जे 2 बिट पॉईंट येतं त्यांना एक इफेक्ट द्यायचे. ते इफेक्ट आपल्याला डबल आहे का व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. 3D स्क्रीन्स हे न्यू इफेक्ट आहे, हे भेटून जाईल. तर हे इफेक्ट काय करायचं, जे पहिले 2 बिट आहेत ना ह्या 2 बिटला द्यायचे पहिल्या. तिसरा बिट आहे का त्याला फक्त आपल्याला इफेक्ट द्यायचे, ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्येच भेटून जाईल. हॉरिझॉन्टली रोल हे पण न्यू इफेक्ट आहे, ट्रेंडिंगमध्ये भेटून जाईल. आता जे 5 सेकंद आणि 6 सेकंद खालचे 2 बिट पॉईंट आहेत का, म्हणजे ते 5 आणि 6 बिट या 2ला एक इफेक्ट द्यायचे. ते इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्येच भेटून जाईल. तर ते आपल्याला प्रो व्हर्जनमध्ये जे कॅपकट प्रो व्हर्जन आहे का त्याच्यात भेटून जाईल. हे तुम्हाला खाली ट्रेंडिंग नाही ते सध्याला, आणि ओपनिंग प्लॅन क्लोजिंगमध्ये पण नाही भेटणार, ते तुम्हाला प्रोमध्ये भेटणार. तर हे पहा इन्सेंट ग्लो हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर जे पहिले 8-9 सेकंद खालचे 4 बिट आहेत का यांना एक रनिंग इफेक्ट द्यायचे. तर हे 4 इफेक्टला आपलं काय करायचं, खाली बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. हे बॉडी इफेक्टमध्ये आपल्याला इफेक्ट भेटून जाईल. कोलोनमध्ये जायचं. आता हे पहा प्रेट 2 हे इफेक्ट आहे, हे इफेक्ट द्यायचं आपल्याला ते 4 फोटोला. ते जे 10 सेकंद खालचा फोटो आहे का त्याला इफेक्ट द्यायचे, 2 इफेक्ट द्यायचे. तर पहिले इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. फ्रॅगमेंट क्लोन हे इफेक्ट आहे, हे क्लोनमध्ये भेटून जाईल आणि ट्रेंडिंग पण येते. तर तेवढे फोटो द्यायचे, 10 सेकंद खालचा फोटो आहे का तेवढेच फोटो द्यायचे. त्याच्या खालचे आपल्याला आता व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. डेव्हल्स ट्रेंडिंग आहे हे इफेक्ट, ते द्यायचं आपल्याला. तर ते पण त्याच फोटोपर्यंत द्यायचं आहे. तर आता शेवटपर्यंत एक इफेक्ट द्यायचा आपल्याला. शेवट म्हणजे जो लास्टचा बिट पॉईंट सोडायचा, फक्त हा बिट पॉईंट सोडायचा आणि हा बिट पॉईंटपर्यंत द्यायचं. म्हणजे आपण कट केलेलं आहे का हे 3D कार्ड 1 3D कार्ड 2 इफेक्ट दिलेलं आहे का त्याला द्यायचं फक्त. हे आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. बटरफ्लाय हे इफेक्टवर भेटून जाईल, ऑप्शनवर भेटून जाईल. बटरफ्लायज हे इफेक्ट भेटून जाईल. तर आता आपली व्हिडिओ क्रिएट झालेली आहे आणि वर 1080pचं ऑप्शन आहे, तिथं 4K करायचे आणि एक्सपोर्ट करून टाकायचे. तर ही व्हिडिओ कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडं जरा सांगण्यात रॉंग आला असेल तरी समजून घेऊ शकता तुम्ही. आणि जी स्प्लेंडर गाडीची व्हिडिओ बनवली ना ती एक भावाने आपला फोटो टाकला होता, त्याच्यावर तिने मी बनवलेली आहे. तर त्याच्यावर सांगता नसता आलं तुम्हाला व्हिडिओ कशी एडिट करायची, तर तिला मी तरी तुम्हाला दुसऱ्या पेजवर दाखवलेली आहे. तर तुम्हाला जर फोटो असेल तुमचा तर तुम्ही टाकला मला, तर मी तुमची व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये बनवून भेटेल. व्हॉट्सअप नंबर देतो आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्याच्यावर तुम्ही तुमचा फोटो टाका, तुमची व्हिडिओ मी एकदम फ्रीमध्ये बनवून भेटेल. आणि यूट्यूबवर पण ती व्हिडिओ टाकणार आहे मी तशी. तर धन्यवाद. बटनचं ऑप्शन बटन करायचं.